साल 1567 पोर्तुगीजांच्या युद्धनौका कर्नाटकच्या भूमीला स्पर्श करणारच होत्या, पण किनाऱ्यावर उभी होती एक अद्भुत वीरांगना, मध्ययुगातील प्रभावशाली महिला. या सिरीजच्या तिसऱ्या भागात जाणून घेऊया पोर्तुगीजांविरोधात सर्वात आधी आणि दीर्घकाळ लढलेल्या महाराणी अब्बक्का चौटाची न ऐकलेली कथा. अब्बक्का चौटा ही कर्नाटकातील तुळुनाडू प्रदेशातील उल्लाल या छोट्याशा राज्याची राणी होती. उल्लाल हे मंगलोरच्या 12 किलोमीटर दक्षिणेला आहे. उल्लालचे शासक आधी विजयनगर साम्राज्याचे मांडलिक होते. त्यांचा राजधर्म जैन होता. इथे सुरू असलेल्या मातृवंशीय परंपरेमुळे अब्बक्का राणी झाली होती. तिला लहानपणीपासूनच धनुर्विद्या, घोडेस्वारी, तलवारबाजी याचं प्रशिक्षण मिळालं होतं. नंतर तिचं लग्न शेजारी राज्य करत असलेल्या एका राजासोबत लावण्यात आलं होतं, पण त्या दोघांमध्ये काही जमलं नाही, म्हणून राणी अब्बक्का परत उल्लालला आली होती. पण वेगळ्या झालेल्या तिच्या नवऱ्याने हा राग मनात ठेवला होता. दरम्यान अरबी समुद्रातील व्यापारावर वर्चस्व मिळवण्यासाठी पोर्तुगीजांनी दक्षिण कर्नाटकातील किनाऱ्यावर हल्ले सुरू केले होते. उल्लाल हे त्यातलं एक महत्वाचं बंदर होतं जे पोर्तुगीजांच्या डोळ्यात खुपत होतं, कारण तिथून पर्शिया, अरब देशांमध्ये व्यापार केला जायचा. 1555 मध्ये पोर्तुगीजांनी खूप मोठं सैन्य पाठवलं, पण राणी अब्बक्काच्या युद्धनीती आणि शौर्यामुळे पोर्तुगीजांना हरवण्यात आलं. पण 1567 मध्ये पोर्तुगीजांनी खूप मोठ्या ताकदीनिशी उल्लालवर हल्ला केला, पण यावेळी पोर्तुगीजांना यश मिळालं. ते अगदी राणी अब्बक्काच्या राजवाड्यापर्यंत येऊन पोहोचले. राणी कशीबशी बचावली. जीव वाचवण्यासाठी तिने जंगलाचा सहारा घेतला. इकडे पोर्तुगीज विजय साजरा करत होते, पण त्याच रात्री राणी अब्बक्काने मोजक्या 200 सैनिकांसह पोर्तुगीजांवर पुन्हा हल्ला केला. मग तिथे पोर्तुगीजांचा पराभव झाला आणि त्यांचा सेनापती सुद्धा मारला गेला. राणी अब्बक्का जन्माने जरी जैन असली तरी तिच्या सैन्यामध्ये हिंदू, मुस्लिम, जैन, मच्छीमार समाजातील योद्धे सुद्धा खांद्याला खांदा लावून लढायचे. पुढे राणी अब्बक्काने विजापूरचा सुलतान कालिकतचा जामोरीन यांच्यासोबत युती करून पोर्तुगीजांविरुद्ध एक व्यापक आघाडी उभी केली होती. दुसरीकडे पोर्तुगीजांनी मात्र तिच्या वेगळ्या झालेल्या पतीसोबत हात मिळवणी केली आणि त्यानेच केलेल्या विश्वासघातामुळे पुढे राणी अब्बक्काला पोर्तुगीजांनी कैद केलं. पण कैदेत असताना सुद्धा तिने उठाव करायचा प्रयत्न केला होता आणि शेवटच्या श्वासापर्यंत लढत लढत तिने वीरमरण स्वीकारलं. समुद्रकिनाऱ्यावर उभं राहून युरोपियन वसाहतवादाला आव्हान देणारी ही पहिली महिला योद्धा होती. 2009 मध्ये भारतीय तटरक्षक दलाने विशाखापट्टणम मध्ये ICGS राणी अब्बक्का या इन्शुअर पेट्रोल वेसलचं जलावतरण केलं. उलालमध्ये दरवर्षी राणी अब्बक्काचा गौरव करण्यासाठी वीरा राणी अब्बक्का उत्सव नावाचा उत्सव साजरा केला जातो.